आता एप्रिल महिना सुरू झालाय आणि तुमच्या इनबॉक्स मध्ये ऑफिस कडून एक ईमेल आला असेल. तुमची टॅक्स रिजिम निवडा आणि इन्व्हेस्टमेंट डिक्लेरेशन सबमिट करा. मला माहिती आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही तुमचं कन्फ्युजन वाढलं असेल. पण मित्रांनो, यंदाचं कन्फ्युजन थोडं वेगळं आहे. कारण नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 या वर्षापासून लागू झालाय. आणि गंमत म्हणजे या कायद्यात झालेल्या बदलांमुळे जी ओल्ड रिजिम मागच्या काही वर्षांपासून मागे पडली होती ती आता पुन्हा शर्यतीत आली आहे. आता प्रश्न हा पडलाय की नक्की ओल्ड टॅक्स रिजिम निवडावी की न्यू टॅक्स रिजिमच ठेवावी. फायदा नक्की कशात आहे? नमस्कार, मी रोहित कापडी बाय राईट मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण कोणत्याही तांत्रिक भाषेत न अडकता अगदी सोप्या मार्गाने तुमच्या फायद्याचा निर्णय कसा घ्यायचा हे पाहणार आहोत. एका सामान्य पगारदार व्यक्तीला या सगळ्या गोष्टी एका झटक्यात समजणे कठीण आहे हे मला मान्य आहे. म्हणूनच आज आपण फक्त तुमच्या कामापुरत्या गोष्टींवरती लक्ष देणार आहोत. सगळ्यात आधी पाहूया न्यू टॅक्स रिजिम आणि ओल्ड टॅक्स रिजिमचे सध्याचे टॅक्स स्लॅब्स कसे आहेत. तर गुगलमध्ये आपण इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर असं सर्च करूया. इथे बरेच निकाल दिसतील, ज्यात पहिली लिंक इन्कम टॅक्स इंडियाच्या सरकारी वेबसाईटची आहे. पण ही साईट वापरायला थोडी किचकट वाटते. आपल्या आजच्या साध्या आणि सोप्या कॅल्क्युलेशनसाठी क्लिअर टॅक्स ही वेबसाईट मला जास्त सोयीस्कर वाटते, कारण तिथला इंटरेस्ट खूप फोकस आहे. चला तर मग क्लिअर टॅक्सवरील कॅल्क्युलेशन पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर असेसमेंट इयर 26-27 साठी जुन्या रेजिममध्ये 5 ते 10 लाखांसाठी थेट 20% टॅक्स आहे. तर 10 लाखांच्या वर 30% टॅक्स सुरू होतो. या उलट नवीन रेजिममध्ये टॅक्स रेट खूपच कमी आहेत. पण फक्त टॅक्स रेट बघून चालणार नाही, कारण जुन्या रेजिममध्ये आपण विविध डिडक्शन घेऊन आपलं टॅक्सेबल इन्कम कमी करू शकतो. आता वळूया प्रत्यक्ष कॅल्क्युलेशनकडे. समजा तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये. मी इथे 10 लाख रुपये टाकताच ओल्ड रिजिममध्ये साधारण 1 लाख रुपयांपर्यंत टॅक्स दिसतोय. पण न्यू रिजिममध्ये तो अजूनही 0 आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सरकारचा टॅक्स रिबेट. नवीन नियमानुसार जर तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. पण लक्षात ठेवा, तुमचं उत्पन्न 12 लाखांच्या वर 1 रुपया जरी गेलं तर मात्र तुम्हाला हा टॅक्स पूर्ण भरावा लागतो. आता पाहूया की ओल्ड रिजिममध्ये टॅक्स वाचवण्यासाठी आपल्याला नक्की किती गुंतवणूक करावी लागेल. पहिली गोष्ट म्हणजे ATC, ज्याची मर्यादा 1.5 लाख आहे. पण विशिष्ट परिस्थितीत ती 2 लाखांपर्यंत जाऊ शकते. चला आपण यासाठी 2 लाख रुपये पकडूया. तर म्हणजे मेडिकल इन्शुरन्स आणि NPS मधलं योगदान, जे वर्षाला साधारणतः 50,000 ते 1 लाखांपर्यंत जाऊ शकते. याशिवाय ATTTA अंतर्गत व्याजावर मिळणारी सूट किंवा काही संस्थांना दिलेले डोनेशन्स हेही आपण इथे भरू शकतो. इतर वजावटींमध्ये आपल्याला HRA, LTA किंवा फूड कुपन सारख्या सवलती मिळू शकतात. समजा मी अशा काही अतिरिक्त वजावटी मिळून 2 ते 3 लाखांचं एक्झम्पशन धरलं, जे सहसा सर्वांनाच मिळतं असं नाही, तरीही 15 लाखांच्या सॅलरीवर ओल्ड रिजिममध्ये टॅक्स 1,10,000च्या आसपास दिसतोय. तर न्यू रिजिममध्ये तो फक्त 81,000 आहे. म्हणजेच 15 लाखांच्या पगारावर एवढी सगळी गुंतवणूक करूनही अजूनही न्यू टॅक्स रिजिम हीच विनर ठरते. चला आता पगार वाढवून पाहूया. समजा मी हा पगार 18 लाख केला. पगार वाढला की टॅक्सचं प्रमाणही वाढतं. तरीही वजावटींच्या मर्यादेमुळे ओल्ड रिजिममध्ये टॅक्सचं ओझं जास्तच राहतंय. याचा अर्थ असा की जोपर्यंत तुम्ही गुंतवणुकीमध्ये मोठे आकडे भरत नाहीत, तोपर्यंत न्यू रिजिमच्या टॅक्स बचतीला मागे टाकणं रिअल लाईफमध्ये कठीण आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता स्क्रीनवर पाहिलं ओल्ड टॅक्स रिजिमने न्यू टॅक्स रिजिमला बीट करणं हे काही सोपं काम नाहीये. ओल्ड रिजिम मध्ये फायदा मिळवायचा असेल तर तुमची सॅलरी आणि त्यासोबतचे डिडक्शन खूप जास्त असावे लागते. तेव्हा कुठे तुम्ही त्या न्यू रिजिमच्या जवळपास पोहोचाल. आता हे सगळं कागदावरच्या कॅल्क्युलेशन मध्ये शक्य आहे, पण रिअल लाईफ मध्ये या सगळ्या कंडिशन्स पूर्ण करून टॅक्स वाचवणं खरंच खूप कठीण आणि किचकट आहे. तरीही तुमच्या माहितीसाठी मी हा चार्ट दाखवत आहे. हा चार्ट पाहून तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या बाबतीत एवढी गुंतवणूक करणं शक्य आहे का. जर तुमची गुंतवणूक या आकड्यांपेक्षा जास्त असेल तरच ओल्ड रिजिमचा विचार करा. अन्यथा न्यू टॅक्स रिजिम हा एक टेन्शन फ्री पर्याय ठरू शकतो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा
आणि तुमच्या ऑफिसच्या ग्रुपवरती नक्की शेअर करा. अशाच आर्थिक नियोजनासाठी बाय राईट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इन्व्हेस्ट राईट बाय राईट. धन्यवाद.